अंगारकी चतुर्थीनिमित्त राजूर येथील राजुरेश्वर गणपती मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। याबरोबरच आंब्याची आरास देखील करण्यात आली असून या प्रसंगी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजुरेश्वर गणपतीच्या दर्शनासाठी भक्तगणांची गर्दी होती। सर्व भक्तांना सुरक्षित दर्शन मिळावे यासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी देखील करण्यात आली होती। राजूर गणपतीला नवसाला पावणारा गणपती असं म्हणलं जातं आणि गेले अनेक वर्ष या ठिकाणी अंगारिकेला आणि प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येतात आणि केवळ चतुर्थीलाच नाही तर मधल्या काळातही मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येतात, दर्शन घेतात, आपल्या काही मनोकामना असतील त्या गणपती चरणी अर्पण करतात। त्यांना अनुभव कदाचित येत असेल, त्यामुळं प्रत्येक वेळेस प्रत्येक जण येतोच अशा प्रकारची स्थिती आहे। परंतु संस्थान म्हणून या ठिकाणी त्यांच्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या व्यवस्था उभा करण्याचं काम संस्थांच्या वतीनं, ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी केलं जातं। केवळ आम्हीच व्यवस्था उभ्या करतो असं नाहीये, तर या संस्थांना महिला आणि पुरुष म्हणून 8,500 सेवेकरी आहेत आणि प्रत्येक महिलांचा एक गट हा 3 तास सेवा या ठिकाणी देतो। अशा चक्रकार पद्धतीनं 8,500 महिला आणि पुरुषांच्या ड्युट्या आम्ही या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि या परिसराची स्वच्छता करणं ही जबाबदारी त्यांच्यावर आहे। खरं तर या गणपतीचं फार मोठं महत्व आहे। केवळ जिल्ह्यातून नाही तर महाराष्ट्रातून भाविक या ठिकाणी येतात आणि भाविकांना आल्यानंतर या ठिकाणी थांबण्याची, या ठिकाणी वेगळी व्यवस्था सुद्धा आम्ही केलेली आहे। रस्त्याला सुद्धा चहा, पाणी, नाश्ता ज्या ज्या गावाच्या जवळून ते येतात किंवा ज्या फाट्यावर ते थांबतात त्या ठिकाणी सगळे गावकरी त्यांची सेवा सुद्धा त्या ठिकाणी करतात। आज आपण जर बघितलं तर जालन्यापासून राजूरपर्यंत 30 किलोमीटर बाय रोड जर व्हेकल नाही यायचं असेल तर 4 तास लागतात, एवढी ट्रॉफिक आहे त्या ठिकाणी। चारही बाजूचे रस्ते राजूरपासून तर फुलंब्रीपर्यंत, राजूरपासून तर भोकरदनपर्यंत, राजूरपासून तर देवळगाव राजापर्यंत आणि राजूरपासून तर जालन्यापर्यंत चारही रस्ते पायी चालणारी संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रामुख्याने चतुर्थीला लोक पायीच येतात, मोठ्या प्रमाणात पायीच येतात। 12 वाजता आम्ही इथं दर्शनाची सोय करतो। जो कोणी पहिला भाविक येईल त्या भाविकाचा आम्ही संस्थांच्या वतीने सत्कार करतो। मला असं वाटतं की या राज्यामध्ये पायी येणाऱ्यांपैकी एक पंढरपूर आणि नंतर राजूर अशी 2 संस्थानं आता आम्ही पाहिल्यापैकी संस्थान आहे। दादा आता प्रचंड ऊन आहे, 41-42च्या पुढं टेम्परेचर आहे आणि पायी येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्याच्या त्याच्या काय सुविधा आपल्या संस्थेच्या? या ठिकाणी 2 ॲम्ब्युलन्स आहेत, एक कार्डियक ॲम्ब्युलन्स आहे, एक दुसरी ॲम्ब्युलन्स आहे आणि या ठिकाणी पब्लिक हेल्थ सेंटरना त्यांचं एक 2 पथक या ठिकाणी ठेवलेले आहेत। इमर्जन्सीमध्ये जर काही झालं तर त्यांना दवाखान्यात पोहोचवण्यापर्यंत संस्थान काळजी घेत आहे। खूप सारे भाविक येतात आणि त्याच्यानंतर पाण्याची सोय असतात, त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स दिलेले आहे बऱ्याचशे, गर्दी पण खूप वाढली। हे प्रत्येक वर्षाचं नियोजन आहे या संस्थांच्या वतीने काटेकोरपणे पद्धतीने पालन केलं जातं, त्याबद्दल काय सांगतो? बघा, एक चतुर्थीमध्ये ज्या काही आम्हाला अडचणी येतील त्या अडचणीचा आम्ही नोट करतो आणि त्या अडचणी पुढच्या चतुर्थीला सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। आमच्याकडं अंडरग्राऊंड दर्शन रांग आहे। आमच्या लक्षात असं आलं की हा उन्हाळा खूप हॉट आहे, 42-43चं टेम्परेचर आहे आणि त्या ठिकाणी जर भाविक खाली गेले तर खूप गरमी होईल, काय केलं पाहिजे म्हणून आम्ही सर्व संस्थांचे पदाधिकारी बसलो आणि एक निर्णय केला की त्या ठिकाणी डक्टिंग करून चिलिंग कसं करता येण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्या ठिकाणी आम्ही कूलर बसवले, जवळपास 55 लाख रुपये खर्च करून पहिल्यांदा या अंगारिकेला आम्ही कूलर बसवलेले। आज 42च्या टेम्परेचरमध्ये मी आणि आमची टीम जाऊन बघितलं
तर 42चे टेम्परेचर असताना त्या ठिकाणी त्या चिलिंग कूलरने 28 ते 30चं मेंटेन केलेलं आहे आणि त्यामुळं भाविकांची तिथं आम्ही सोय करून दिलेली आहे. तर आता यापेक्षाही पुढच्या सोयी आम्ही अजून प्रस्तावित केलेल्या आहे. आम्ही जी काही अंडरग्राऊंड आमची जी दर्शन रांग आहे तिथून एक ब्रिज बांधतोय आम्ही 1.5 कोटी रुपये खर्चाचा. तो ब्रिज सरळ मंदिरामध्ये त्या दर्शन रांगेतून भाविकांना घेऊन जाणार आहे आणि जे काही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी येतात त्या ज्येष्ठ नागरिकासाठी आम्ही एक्सिलेटर बसवतो. त्याला 1.5 कोटीची प्रोविजन आम्ही केली. त्याचंही फाउंडेशनचं काम चालू आहे. मला असं वाटतं की सप्टेंबरमध्ये पुढची अंगारिका आहे तोपर्यंत आम्ही एक्सिलेटर बसवू आणि ब्रिजचं काम सुद्धा पूर्ण करू. दादा, राजूर संस्थानला याचा देवस्थानाचा दर्जा प्राप्त झाला, चांगला मोठ्या प्रमाणात एक दर्जा प्राप्त झाला. त्यासाठी अजून पुढे भविष्यात राजूरला काय हे बघा, आमच्या दृष्टीनं ज्या काही व्यवस्था या ठिकाणी उभ्या करायला पाहिजे होत्या शासनाच्या मदतीनं आम्ही या सगळ्या व्यवस्था उभ्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळपास 100 शॉपिंग सेंटर आम्ही शासनाच्या मदतीने या ठिकाणी बांधलेले आहेत. सरकारीरित्या गेस्ट हाऊसचं काम जवळपास पूर्णत्वाकडे गेलेलं आहे. या संस्थांची मंदिराच्या पायथ्याशी 20 एकर जमीन आहे. ही 20 एकर जमीन डेव्हलप करण्याचं काम आम्ही हाती घेतले. त्या ठिकाणी 2.5 कोटी रुपये खर्च करून मुलांना खेळण्याची आम्ही व्यवस्था करतो. त्या ठिकाणी डेंट फॉरेस्ट केलं, आम्ही झाडी लावली मोठ्या प्रमाणावर. 20 एकरला कंपाऊंड केलं, विहीर खोदली आणि सिमेंटचे रस्ते करतोय आणि त्या ठिकाणी स्विमिंग पूल, वॉटर पार्क सुद्धा विद्यार्थ्यांसाठी करतो. त्याचं कारण असं आहे की मोठ्या प्रमाणावर सहली विद्यार्थ्यांच्या जेव्हा कधी तिपोळीच्या टायमामध्ये बाहेर पडतात तेव्हा जवळपास 50 ते 60 गाड्या 60 ठिकाणाहून लोक म्हणजे मुलं या ठिकाणी येतात. मग जर ते येत असतील तर त्यांची करमणुकीचं साधन इथं काय असावं. तर मी रेल्वे मंत्री असताना एक टॉय ट्रेन सुद्धा त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी आणलेली आहे. टॉय ट्रेन आहे, 2.5 कोटी रुपयाचं आम्ही साहित्य आणतो, स्विमिंग पूल करतो आणि त्यानंतर या सगळ्या मुलांच्यासाठी जेवढ्या व्यवस्था आहे त्या वर्षभरामध्ये आम्ही पूर्ण करणार आहे. आता तुम्ही खासदार असताना राजूर हे गाव दत्तक घेतलेलं होतं आणि एक खूप मोठ्या प्रमाणात विकास निधी आणलेला होता. त्या अनुषंगाने राजूरमध्ये आता खूप सारे डेव्हलपमेंट झाले. प्रधानमंत्र्यांची कल्पना होती की प्रत्येक खासदाराने एक गाव आदर्श संसद ग्राम म्हणून घेतलं पाहिजे आणि त्याचे काही सूत्र ठरवून दिले होते की त्या गावाची विजेची व्यवस्था कशी असली पाहिजे, त्या गावाची रोड कशी असली पाहिजे, त्या गावात आरोग्याच्या सोयी आणि शिक्षण कसं असलं पाहिजे. आणि त्यामुळं मी प्राधान्यानं राजूर हे माझ्या लोकसभा मतदारसंघातलं घेतलं होतं. आणि आपण बघत असेल राजूरला आम्ही सेंटर केलं. राजूर पासून तर संभाजीनगरपर्यंत सिमेंटचा रस्ता केला, राजूर पासून तर इकडे बुलढाणा चिखलीपर्यंत सिमेंटचा रस्ता केला, राजूर पासून जालन्यापर्यंत सिमेंटचा रस्ता केला आणि राजूर पासून तर हसनाबाद मार्गे भोकरचा सिमेंटचा रस्ता केला. म्हणजे कनेक्टिव्हिटी वाढवली आम्ही. पिण्याच्या पाण्याचे 20 कोटी रुपये खर्च करून बाणेगावच्या धरणावर आम्ही या ठिकाणी पाणी आणलं. म्हणजे ज्या काही भौतिक सुविधा आहेत त्या सुविधा सुद्धा पूर्ण करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आता निश्चितच हे सगळं कनेक्टिव्हिटी वाढलेली, लोकांची गर्दी वाढलेली, लोकांच्या गरजा लक्ष घ्यायचं अजून काय करतो. हे बघा, गरजा कधीच पूर्ण होत नसतात. एक गरज पूर्ण झाली की आपोआप दुसरी गरज निर्माण होत असते आणि त्यामुळं आम्ही गरजा पूर्ण करत राहतो. लोकांची मागणी येत राहते. मागणी कशा प्रकारची ती आम्ही लक्षात घेतो. करण्यासारखी असले तर आम्ही केव्हाही गरजा पूर्ण करू शकतो. त्यामुळे आमच्याकडे कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे. दादा, एक मागे चर्चा खूप लोकांमध्ये राजूर हे तालुका करणार होते. असं आहे, तो प्रशासनाचा भाग आहे. प्रशासन काय विचार करतं त्याच्यावर अवलंबून नाही. संस्थांचे ते काम नाही आहे आणि मी आज तुमच्याशी संस्थान म्हणून बोलतोय, सरकार म्हणून नाही.